हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार मेदूवडा. त्यासाठी मी 4 तास उडदाची डाळ भिजत लावली होती. ती आता स्वच्छ धुवून आपण आता ती मिक्सरमध्ये काढून घेऊया. मी मिक्सरमध्ये अद्रक मिरचीची पेस्ट काढली होती म्हणून ते तसं दिसतं आहे. त्याच्यात आपण थोडे कढीपत्ता पण टाकून घेऊया आणि मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घेऊया त्याची. बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घेऊया ते. आता मी सगळी डाळ मिक्सरमध्ये काढून घेते. बघू शकता अशा पद्धतीने मी सगळी डाळ काढते. आता आपली डाळ काढली गेली आहे. आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता मी त्याच्यात टाकायला घेतलं आहे थोडंसं तांदूळाचं पीठ घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, सोडा घेतला आहे, थोडासा किंचित सोडा टाकते मी, आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवली होती ती टाकते, हिरवा मसाला आणि कोथिंबीर टाकते. आता आपण सगळं मिक्स करून घेऊया. आता पहिले मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्याच्यात. आता टाकूया तांदूळाचं पीठ. आता टाकूया मीठ चवीनुसार टाकूया. आता टाकूया त्याच्यात थोडासा सोडा, आपला खाण्याचा सोडा असतो तो, जो आपण नेहमी भज्यांमध्ये यूज करतो तो सोडा टाकूया. आणि थोडी कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण हाताने व्यवस्थित मिक्स केलं जातं म्हणून मी हाताने करते. व्यवस्थित मस्त फेटून घेऊया त्या पीठला. आता कढाई गरम करायला त्याच्यात तेल टाकलं आहे. आता वड्याचे वडे बनवून घेऊयात. कढाईत तेल गरम झालं की त्याच्यात वडे टाकून वडे तळून घेऊया आपण. तुम्हाला सांबारची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. सांबारची रेसिपी आणि हिरवी चटणीची रेसिपी तर मी तुम्हाला ती रेसिपी शेअर करेल. मीडियम टू हाय फ्लेमवर आपण वडे तळून घेऊया. मस्त क्रिस्पी होतं तोपर्यंत तळून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया. आता परत मी तर हातावर बनवते. आपण चाळणीवर बी बनवू शकतो. ती छोटी गाळणी असते त्याच्यावर पण बनवता. कोणी कागदावर बनवतं, प्लॅस्टिकवरच आपण टाकतं. मी हातावरच बनवते. अशा पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया. बघू शकता तुम्ही मी कशी बनवते ते. जितकं फेटलं तितके चांगले वडे बनतात आणि फ्लफी येतात, मस्त टेस्टी, खूप टेस्टी लागतात. आता सगळे वडे तळून घेतले. चटणीची वाटी घेऊन जा, ताटल्या बिटल्या घेऊन जा. बघू शकता किती मस्त दिसत आहे. गोल्डन ब्राऊन होते तोपर्यंत मी तळून घेतले. मस्त क्रिस्पी, बाहेरून क्रिस्पी आणि मधून नरम असे आपले वडे तयार आहे. ते वडे आपण चटणीसोबत, सांबारासोबत खाऊ शकतो किंवा दहीसोबत सुद्धा खाऊ शकतो. तर रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल.